नमस्कार, मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की आपल्यापैकी बऱ्याचशा महिलांनी किंवा मुलींनी ज्यांची पदवी पूर्ण झाली आहे किंवा त्यांनी 12वी उत्तीर्ण केली आहे, चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेत, अशांसाठी एक सुवर्ण संधी ही उपलब्ध आहे. यामध्ये महिला व बालविकास विभाग जो आहे, या विभागा माध्यमातून लवकरच एक मोठी जाहिरात येत आहे. आणि ही जाहिरात जी येते, या जाहिरातीमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका ही 2 महत्त्वाची पदं आहेत. या पदासाठी आपण पात्र आहात. पदवी पूर्ण झाली आहे, 12वी पूर्ण झाली आहे. यामुळे आपण यासाठी पात्र सुद्धा आहोत. पण आता अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेळ गेलाय. अभ्यास सुटून जवळपास अनेक कालावधी, महिने, वर्ष हे उलटून गेली आहेत. जे नवीन आहेत त्यांसाठी नाही, पण ज्या होम मेकर्स आहेत किंवा हाउसवाईफ आहेत, या अशा ज्या महिला आहेत, यांना अभ्यासाचं नियोजन काय असावं? म्हणजे ह्या परीक्षेमध्ये एंट्री करायची आहे. आपल्याला एक सुवर्ण संधी उपलब्ध होते आणि ह्या सुवर्ण संधीने आपल्याला सरकारी नोकरी मिळते आणि एक जवळपास 50-60 हजारापर्यंतचा जॉब आपल्याला आपल्या भागामध्ये, आपल्या एरियामध्ये हा उपलब्ध होत असेल, तर ही संधी सोडण्यासाठी कोणीही तयार नाहीये. पण इथं सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अडचण आहे, अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासाची सुरुवात कुठून करायची? हा एक त्यातला महत्त्वाचा. अभ्यास कसा करायचा माहिती आहे, पण सुरुवात कुठून करू? हा एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित आहे आणि ह्याच प्रश्नाला घेऊन आज आपण या करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये आपण जमा झालो आहोत. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर सगळ्यात अगोदर चॅनल सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन ऑन करायची आणि लेक्चर आवडल्यानंतर तुम्हाला न चुकता लाईक हे बटन तुम्हाला दाबायचंय. ओके. यामध्ये आपण अभ्यासाचं नियोजन कसं करावं, या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. अभ्यास नियोजनावर आपलं मुख्य फोकस असणार आहे आणि या माध्यमातून आपल्याला परीक्षेत यश साध्य कसं करता येईल यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आता यामध्ये माहिती आहे का आपल्याला, माहिती आहे आपल्याला की पेपर हा एकच पेपर होणार आहे, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. या संदर्भामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण बाब काय, ही ही परीक्षा काय एकतर एमपीएससी घेणार किंवा टीसीएस घेणार किंवा आयबीपीएस घेणार. यापैकी कोणतीही संस्था ही परीक्षा घेऊ शकते. अजून फायनल नाहीये, पण फायनल होणार. पण जे होणार त्यावेळेस होईल. पण सध्या कॉमन गोष्टी ज्या आहेत त्या तिघांमधल्या, त्या कॉमन गोष्टी आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ह्यांची माहिती येईपर्यंत आपल्या हातचा वेळ जाईल, अशी वेळ येऊ द्यायची नाही आपल्याला. यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आपल्याला बघा, हा पेपर एक तर सगळ्यात अगोदर आपल्याला परीक्षेचं स्वरूप माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जाणार आहे. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. म्हणजे 200 गुणाचा पेपर असणार आहे. यामध्ये आपलं मेरिट ठरवणार आहे, की आपण इन आहोत की आउट आहोत. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे. यासोबत आपल्याला यासाठी काय-काय करायचंय, कोणकोणते विषय आहेत, याची माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांचा मला कंटिन्युअसली कॉलिंग चालू आहे, की तांत्रिकचा विषय कधी चालू होतो? यार तांत्रिकचा विषय चालू होणार. तांत्रिक हा घटक महत्त्वाचा आहेच. तो पूर्ण होणारच आहे. पण तांत्रिक सोबत 60 मार्काचा इतरही विषय आहेत. त्या विषयांना सुद्धा तुम्हाला हात लावायचा आहे. ते विषय कव्हर करायचे. तुम्ही सुरुवात करता अभ्यासाला, सुरुवातीला तुम्ही काय म्हणतात, तांत्रिकचा घटक सुरू करायचा. अहो 40 मार्क आहे, पण 60 मार्क सुद्धा सोपे आहेत. आपल्या आवाक्यातले आहेत. त्यांना तर तुम्ही सिक्युअर करा. नंतर तांत्रिकच्या मागे लागा. तांत्रिक हा करंटशी बेस असणार आहे. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक करा. अभ्यासाला वेग द्या. ते बरोबर आहे. पण अभ्यास सुरुवात करत असताना सिलेबसमध्ये आपल्याला कोणकोणते विषय दिलेले आहेत? एक इंग्रजी आहे, मराठी आहे, सामान्य ज्ञान, त्यालाच आपण काय म्हणतो जी-के. त्यानंतर आय-सी-डी-एस योजना आणि कायदे यांचा यामध्ये समावेश असणार आहे. पोषण अभियान असणार आहे. गणित बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, संगणक ज्ञान, ह्या 7 विषयांवरती हा पेपर बेस असणार आहे. 7 विषयांवरती तुम्हाला प्रश्न हे विचारले जाणार आहे. या संदर्भात इंग्रजी जो आहे, इंग्रजी पेपर, इंग्रजीचा जो पेपर आहे, तो इंग्रजी भाषेमध्येच तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्हाला 10 प्रश्न हे विचारले जाणार आहे आणि प्रत्येकी 2 गुण म्हणजे 20 गुणासाठी हा पेपर इथं असणार आहे. मराठी आहे. मराठी भाषेत होणार. यासाठी 10 प्रश्न असणार आणि 20 गुण असणार. महत्वाचं आहे. यानंतर जी-के, सामान्य अध्ययन, यामध्ये सोशल इश्यूज असणार आहे. सोशल सायन्सचे विषय असणार आहे. हिस्ट्री, पॉलिटी, नागरिकशास्त्र, पंचायत राज हे विषय असणार आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार
आणि 40 गुण यासाठी असणार आहेत. ओके. ICDS योजना व कायदे, सरकारच्या ज्या योजना आहेत महिला आणि बालविकासा संदर्भामध्ये, ह्या योजना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्या संदर्भातले कायदे समजून घ्यायचे आहेत. या दोघांवरती सुमारे तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आणि यासाठी सुद्धा आपल्याला काय असणार आहे, 40 गुण हे उपलब्ध या ठिकाणी असणार आहे. यानंतर पोषण अभियानासंदर्भामध्ये आपल्याला मुख्यतः 10 प्रश्न असणार आणि 20 गुण या ठिकाणी उपलब्ध हे असणार आहेत. ओके. यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी जी आहे, या गणित बुद्धिमत्ताला 20 प्रश्न आणि 40 गुण हे उपलब्ध असणार आहे. यानंतर संगणक जो आहे महत्वाचा आहे, 10 प्रश्न असणार आहे आणि 20 गुण तुम्हाला संगणकामध्ये आवश्यक असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हा पेपर तुम्हाला 200 मार्कामध्ये डिवाइड होतोय. विषय सोपे, संगणक, पोषण अभियान आणि ICDS चे विषय यांना घेऊन आपला पेपर हा बनवला जाणार आहे. 80 मार्काचा पेपर असणार आहे तांत्रिकचा आणि 60 मार्क म्हणजे 60 प्रश्न, 120 गुण आपल्याला यासाठी इतर विषयांसाठी असणार आहे. त्यामुळे प्रत्येक विषय इथं महत्वाचा आहे. मॅक्सिमम मार्क आपल्याला मिळवायचे आहेत आणि यासाठी परफेक्ट नियोजन म्हणजे आपल्याला हे विषय माहीत असणं गरजेचं आहे. यांची विभागणी कशी होते हे महत्वाचं आहे. यासोबत बघा, मराठी आणि इंग्रजी हा जो 20 प्रश्न 40 मार्कासाठी आहे, यामध्ये बघा व्याकरण, ग्रामर दोघांचा समावेश, शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी शब्दसंग्रहाचा समावेश आहे. त्यानंतर प्रयोग मराठीमध्ये आणि उत्तरावरील प्रश्न आणि कॉम्प्रेन्शन हे या दोघांसाठी कॉमन असणार आहे. म्हणजे आपल्याला मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करत असताना एवढ्या गोष्टी केल्यानंतर आपलं मोर दॅन सफिशियंट झालं. पण यातला ग्रामरचा घटक एवढा मोठा आहे तर की तो संपत नाही आणि ह्यासाठी आपल्याला वेळ हा अधिकचा लागतोय. लक्षात ठेवा, हा वेळ महत्वाचा असणार आहे. ओके. त्यानंतर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भारतीय संविधान आणि पंचायत राज हे बेसिक स्तरावरती तुम्हाला तुमचे काय असणार आहे मुद्दे हे क्लिअर करण्यासाठी यांचा समावेश हा या ठिकाणी केला जाणार आहे. यानंतर बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, तर्कक्षमता, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणित यांचा यामध्ये समावेश असेल. त्यानंतर विभागीय विषय म्हणजे तांत्रिक घटक, महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा समावेश, पोषण, आरोग्य, बालसंगोपन आणि पर्यवेक्षकाची कामे यासारख्या विषयांवरती मुख्यतः आपल्याला इथं भर दिला जाणार आहे. महत्वाचा घटक आहे तांत्रिक घटक. 40 म्हणजे 80 मार्काचा प्रश्न आहे, तो आपल्याला चांगल्या मार्काने कव्हर करायचा आहे. ओके. हे झाला सिलेबस झाला, विषय समजले, सिलेबस समजला. आता पुढचा टप्पा महत्वाचा आहे, तो म्हणजे काय, आता अभ्यास कसा करायचा. अभ्यासाचा महत्वाचा आहे ना, कारण यासाठीच सगळा खटाटोप चालू आहे. अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. सगळ्यात अगोदर जे विषय आहेत, जाहिरात येण्याच्या पूर्वीपर्यंत आपलं काय असावं, मराठी, मराठी, इंग्लिश यामध्ये यांचं व्याकरण जे आहे, व्याकरण यावर भर द्यायचा आहे. व्याकरण यावर भर असणार आहे. यानंतर शब्दसंग्रह, शब्दसंग्रह ते आणि उतारा, पॅसेज, कॉम्प्रेन्शन या 2 घटकांची आपल्याला तयारी करायची. त्यातला हा घटक महत्वाचा आहे. प्रश्न किती असणार इथे, या दोघांना मिळून 20 प्रश्न आहे. किती मार्काला, बरोबर 40 गुण. 40 गुण महत्वाचे आहेत. महत्वाचे नाही असं कन्सिडर करू नका. 40 गुणांसाठी हा पेपर आहे. ग्रामर त्यातला महत्वाचा सेगमेंट असणार आहे. अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न ग्रामरचे असणार आहे. 2-3 प्रश्न शब्दसंग्रह आणि 3-4 मार्क कॉम्प्रेन्शन किंवा उतार्यासाठी हे असणार आहे. त्यामुळे इंग्लिश आणि मराठीचा जो घटक आहे व्याकरण, व्याकरणाचे मोजके घटक तुम्ही कव्हर करा. आपल्या ॲपमध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ॲपमध्ये त्या संदर्भातलं इत्थंभूत ग्रामरचे लेक्चर्स आपण तिथं कव्हर केलेले आहेत. सगळेच ग्रामरचे लेक्चर कव्हर करावं असं इथं अपेक्षित नाहीये. महत्वाचे ग्रामरचे टॉपिक आपण कव्हर करा. यामध्ये आपले विषय क्लिअर होऊन जाईल. ओके. यानंतर शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी जे आहे ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये आपल्या ॲपमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्या ॲपमध्ये त्या PDF घ्या, त्या प्रिंट काढा,
त्या वाचायला सुरुवात करा. डेलीमध्ये ह्या गोष्टी करायच्या. या संदर्भामध्ये आपल्याला मराठी या विषयासंदर्भामध्ये मोरा वाळुंबे मोरा वाळुंबे सरांचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरण, हे पुस्तक घ्यायचंय. या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ओके. याला जर ऑप्शन तुम्हाला हवा असेल तर ऑप्शन काय असणार आहे? बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. हे दोन्ही महत्वाचे दोघांचं इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे मराठीसाठी तुम्ही हे 2 पुस्तकं रेफर करा. इंग्लिशसाठी सगळ्यात महत्वाचं कोण असणार आहे? बाळासाहेब शिंदे. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जे आहे ते तुम्हाला सफिशियंट असणार आहे. या पलीकडे तुम्हाला वाचायची गरज इथं पडणार नाही. हे 2 पुस्तकं तुम्ही कव्हर करा. मोरा वाळुंबे बाळासाहेब शिंदे मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी फक्त बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे. मोर दॅन सफिशियंट झालं. ओके. यानंतर सगळ्यात महत्वाचा सेगमेंट आहे, हे झालं तुमचं इंग्लिश मराठीचं. त्यानंतर सामान्य अध्ययन, म्हणजेच कोणता? जीके. जीके मध्ये काय सांगितलंय? इतिहास सांगितलाय, भूगोल सांगितलाय, त्यानंतर राज्यव्यवस्था किंवा संविधान आणि पंचायत राज, या 4 घटकांचा समावेश हा केलेला आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जो छोटा टॉपिक असणार आहे, त्या छोट्या टॉपिकला हात लावायचा आहे. म्हणजे सोपा भारतीय राज्य व्यवस्था जी आहे ती तिथनं वाचायला सुरुवात करायची आहे. ओके. या संदर्भात आपले लेक्चर्स ऍपमध्ये उपलब्ध आहेत. ऍपमध्ये लेक्चर घ्या, पीडीएफ घ्या. मोर दॅन सफिशियंट झालं. तुम्हाला त्या पलीकडे वाचायची गरज भासणार नाहीये. ओके. त्यानंतर भूगोल, त्यानंतर पंचायत राज, या संदर्भातले लेक्चर्स आपले सगळे ऍपमध्ये उपलब्ध आहेत. ऍपमध्ये लेक्चर तुम्ही कव्हर केले, त्याच्या पीडीएफ नोट्स वापरल्यात तरी तुम्हाला दुसरं काही एक करण्याची गरज पडणार नाहीये. आणि ह्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला हे असणारे रेफरन्स संदर्भ ग्रंथ, स्टेट बोर्ड चे पुस्तक जे आहे हे घ्यायचे आणि प्लस आपल्या ऑर्बिटच्या क्लास नोट्स प्लस प्रिंटेड नोट्स, याच्या बाहेर तुम्हाला काही एक करायचं नाही. याला सुरुवात करायची. म्हणजे सुरुवातीला इंग्लिश मराठी घेता, इंग्लिश मराठी एक टाइम असणार, दुसऱ्या टाइमाला यापैकी पॉलिटी जो आहे तो पहिला फर्स्ट सेकंड थर्ड आणि सगळ्यात शेवटी हिस्ट्री हा टॉपिक तुम्ही ठेवा. म्हणजे ह्या क्रमामध्ये तुम्ही हा विषय वाचायला सुरुवात करा, लेक्चर अटेंड करा आणि नोट्स वाचा. या पलीकडे तुम्हाला काही एक करण्याची गरज नाही. स्टेट बोर्डची पुस्तकं आणि क्लास नोट्स किंवा प्रिंटेड नोट्स ज्या तुम्हाला ऍपमध्ये उपलब्ध आहे त्या तुम्हाला मोर दॅन सफिशियंट असणार आहेत या संदर्भामध्ये. ओके. यानंतर आयसीडीएस पोषण या संदर्भातला जो आहे, या संदर्भामध्ये आपले क्लास कव्हर करायचे प्लस चालू घडामोडी यांचा यामध्ये एक महत्वाचा समावेश असणार आहे. म्हणजे तुम्हाला क्लास कव्हर करायचे, चालू घडामोडी कव्हर करायच्या आहेत आणि यातनं जे प्रश्न येतील ते तुम्हाला मोर दॅन सफिशियंट असेल. यासोबत तुम्हाला इथं असणारे क्लास नोट्स खूप जास्त डेप्थ मध्ये इथं घुसायचं नाहीये. तुम्हाला वन लाइनर मध्ये प्रश्न असणार आहेत. त्या वन लाइनरचे प्रश्न आपल्याला सहजरित्या सुटतील या अनुषंगाने आपली तयारी या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आयसीडीएसचे जे योजना, कायदे आणि पोषण अभियान या संदर्भात जे प्रश्न आहेत ते सहजरित्या आपल्याकडनं सुटणार आहेत. त्यामुळे ह्यासाठी वेगळी एफर्ट घ्यायचे नाही.
क्लासचे लेक्चर्स जे आहे आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीचे लेक्चर्स जे आहेत तेवढे मोर दॅन सफिशियंट आहेत तुम्हाला बघण्यासाठी. आपले हे ICDSचे जेवढे तांत्रिक घटक आहे, हा तांत्रिक घटकचा आपले लाईव्ह लेक्चर्स होणार आहे. लक्षात ठेवा, लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळे घटक कव्हर केले जाणार आहे. यानंतरचा अजून एक शेवटचा घटक असणार आहे संगणक. संगणक या संदर्भात आपल्या क्लास नोट्स सफिशियंट आहे. क्लास नोट्सच्या पलीकडे तुम्ही काही एक करू नका. या नोट्स तुम्ही रेफर करा फक्त. तुमचे 10 पैकी 10 मार्क या ठिकाणी येऊन जातील. त्यामुळे एक-एक विषयाला हात लावायचा आहे. एका-एका विषयाला सोबत घेऊन अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि त्यातून आपला यश हे संपादित करायचं आहे. ही खूप साधी आणि सोपी स्ट्रॅटेजी आपल्याला या ठिकाणी फॉलो ही करायची आहे. ठीक आहे. यामध्ये बघा, या संदर्भामध्ये आपलं करिअर ऑर्बिट अकॅडमीची आपली अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका याची रेकॉर्डेड बॅच आहे आणि यासोबत आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. म्हणजे सॉरी, लाईव्ह बॅच सुद्धा आहे. ही रेकॉर्डेड बॅच आहे. यामध्ये आपण लाईव्ह लेक्चर्स हे आपण ऍड ऑन करणार आहोत आणि ते लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा उपलब्ध हे असणार आहेत. यामध्ये संपूर्ण रेकॉर्डेड लेक्चर असतील, त्यानंतर PDF नोट्स उपलब्ध असतील, तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध असतील. त्यासोबत तुम्हाला फी ही केवळ ₹499 तुम्हाला ही पूर्ण बॅच तुम्हाला उपलब्ध होत आहे. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला इथं 2 नंबर दिलेले आहेत. या 2 पैकी कोणत्या नंबरवरती फोन करू शकता. अन्यथा हा नंबर जो 8956 आहे या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून तुम्ही प्रत्यक्ष मला बोलू शकता. ठीक आहे. या संदर्भात तुम्हाला कसलीही अडचण असेल तर तुम्ही ते विचारू शकता. प्ले स्टोअरवरती करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप जे आहे ते अवेलेबल आहे. करिअर ऑर्बिट अकॅडमी टाकल्यानंतर तुम्हाला तिथं ॲप येतं. येलो लोगो असेल तो डाउनलोड करून सरळ सेवा फोल्डरमध्ये गेलात तर तुम्ही काय करू शकता, बॅच परचेस करू शकतात. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल, अभ्यासाच्या नियोजना संदर्भामध्ये ॲडमिशन घेतलंय तुम्हाला समजत नाहीये, तुम्ही न घाबरता, कोणताही न्यूनगंड न ठेवता किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही सरळ या नंबरवरती फोन करू शकता. तुम्हाला अभ्यासाचं पुन्हा एकदा मी नियोजन हे सांगेल. ओके. या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही संपर्क साधा आणि ॲप डाउनलोड करायचं असेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधनं ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. चालेल. थँक यू.